हॅलो नमस्कार. माझं नाव ऋषिकेश देशमाने. मी कोल्हापूरचाच आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे विवेकानंद कॉलेजमध्ये, माझं डबल ग्रॅज्युएशन झालेलं आहे बॉटनी आणि झुलॉजीमध्ये. त्याच्यानंतर मी माझं संगीत क्षेत्रातलं हे शिक्षण आहे मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीमधून मास्टर्स केलेलं आहे. त्याच्यानंतर मला वाद्यांची प्रचंड आवड आहे, त्यामुळे मी भारतमध्ये कुठेही फिरलो, कुठेही गेलो तर जिथे जिथे गेलो तिथून एक एक इन्स्ट्रुमेंट मी कलेक्ट करून आणलेला आहे. माझ्याकडे पूर्ण भारतातली मिळून 125 ते त्याच्याहून जास्त वाद्य आहेत. त्याच्यानंतर आज विद्यापीठामध्ये वाद्य महोत्सव आहे. तर त्यामध्ये विद्यापीठाच्या चारही दिशांमध्ये आपल्या जशा 4 दिशा आहेत त्या विद्यापीठाच्या चारही दिशांमध्ये भारतातल्या चारही दिशांची, म्हणजे आपण जर नॉर्थला गेलात तर पंजाब, हिमाचल प्रदेश किंवा तुम्ही उत्तराखंड इथली जम्मू काश्मीर इथल्या वाद्यांचं प्रदर्शन केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं गुजरात तुम्ही घेऊ शकता किंवा महाराष्ट्र आणि गोवा ह्याच्या बॉर्डरवरची वाद्य, त्याच्यानंतर खानदेशातली वाद्य, मराठवाड्यातली वाद्य, पश्चिम महाराष्ट्रातली वाद्य याचं प्रदर्शन आपण भरवलेलं आहे. त्याच्यानंतर ईस्ट म्हणजे आपण 7 सिस्टर्स जे म्हणतो त्या 7 सिस्टर्समधली विविध वाद्य आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगेन की बादुंग दुप्पा नावाचं वाद्य, जे असं वाद्य आहे की त्या वाद्याच्या नावावरून त्या गावाला नाव दिलेलं आहे की बादुंग दुप्पा. तर अशी इन्स्ट्रुमेंट जे बांबूपासून बनलेले आहे अशी इन्स्ट्रुमेंट तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी येतो ते दक्षिण. तर दक्षिणेतली जी वाद्य आहेत सगळी दक्षिण भागातली, म्हणजे आपले जे 4ही राज्य आहेत केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका ह्या 4ही राज्यातली जी वाद्य बघायला मिळतात ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि याचं तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल किंवा याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर DSW विभाग आहे विद्यापीठाचा. त्याच्यानंतर संगीत व नाट्यशास्त्र विभाग आहे आपल्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत जे आहेत, तिथे येऊन तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. संध्याकाळी 6 ते 8 वाजता विद्यापीठातच जिजामाता जे सभागृह आहे तिथे तुम्हाला याचं प्रात्यक्षिक आणि याचा एक आधारलेला एक शो तुम्हाला पाहावयास मिळेल. तर नक्की संध्याकाळी 6 ते 8 शोसाठी हजर राहा. थँक्यू, धन्यवाद.